नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 21 मार्च 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका. हाचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे ओळखीच्या युवकाने एका तरुणीला ब्लॅकमेल करून तिचा आर्थिक शोषण केले आहे. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेमध्ये युवकाने धमकी देऊन पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल काढण्याची धमकीही दिली आहे. वाशिम येथील एक युवक राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत पीडितेसोबत एकत्र आलेत आणि तिच्या फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग सुरू केले. त्यांनी पीडितेला धमकी दिली की जर ती त्याच्या मागण्या पूर्ण करणार नाही तर त्याचे फोटो व्हायरल करतील. युवकाने नगदी व आभूषण मागितले, ज्याला पीडितेने दिले, पण तरीही त्यांनी तिला त्रास देण्याचा सिलसिला थांबविला नाही. पीडितेने अखेर पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीवर पोस्को आणि अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली असून आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि पुढील तपासही सुरू आहे. राहुलनगर प्रभागातील स्वच्छतेची भयावह अवस्था झाली आहे. विविध परिसरातील कचऱ्यांचे ढिगारे आणि नालीतील जड कचरा सध्या समस्येचे कारण ठरले आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राहुलनगर प्रभागातील अनेक परिसरातील नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की काही दिवसांपूर्वी नाल्यांमधून कचरा बाहेर काढला गेला, परंतु तो उचलून नेण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना विसर पडला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महिलांनी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला असून यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. काढायला तर येतच नाही. एक महिना आज मागही आलते तर काढला ना, असंच कचरा ठेवून दिला. हे 2-3 दिवस झाले काढून ठेवला कचरा, न्यायचा पत्ताच नाही, अजून आलेच नाही. येतो म्हणे, मागच गाडी आहे म्हणे. आम्ही म्हटलं काढूच नका, नालीतच राहू द्या, कारण लहान लहान लेकरं पुऱ्या अड्या घरात चालल्या, बिमार पडावं का आम्ही सांगा. आणि बिमार नाही पडून वाश येऊ राहिला खूप. इथे बिलकुल साफसफाई होत नाही आहे. पूर्ण कचरा तसाच पडलेला आहे आणि आमच्या इथे लहान लहान मुलं आहे, लहान लहान लेकरं आहे. किती प्रॉब्लेम होते त्यांना, माशा घनघन लागते. आमच्या घरापासून नाल्या 2-3 महिन्यापासून काढल्याच नव्हत्या आणि आता काढले ना तर सगळं घाण वास येऊन राहिला. उचलून नेले नाही 2 दिवसापासून, तसाच पडलेला आहे. सगळा कोंबड्यानं धिंगाणा करून ठेवला. लहान लहान लेकरा इकडे सरा अकात आहे पुरा. लोकांना बिमाऱ्या पळतील ना इकडे. एक तर उचलूनही नेत नाहीत. पहिले म्हटलं मग काढू नका, पण काढला तर उचलूनही नेत नाहीत. नाल्याची साफसफाई होते का काय? नाही, कम से कम 2-3 महिन्यावर नाल्यात साफसफाई नाही झाली. होतच नाही. कोणी आले नाही का? कोणीच नाही यार. 2-3 वेळा कंप्लेंट केली, कोणी येत नाही. ठेवले तर अजून गेले काढलेच नाही त्यानं. मागेही 7 दिवस राहिले काढलेच नाही तर आम्ही आता स्वतः फेकला कचरा. मागे 7 दिवस राहिले, 7 दिवस. आणि आता 2 दिवस झाले तर कचरा पडला. तर सारा घरात कचरा येऊन आला. मी ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिस बंद होतो. साफसफाई होती का इकडे? हो, साफसफाई होते. नाही, लेट येतात. लवकर येत नाही. 15 महिना येत नाही. जोग स्टेडियम परिसरामधील जोग स्टेडियम क्रमांक 8 राहुलनगर भिक्षुटेकडी परिसरामध्ये गेट, राहुलनगरचे जे गेट आहे त्याच्याच बाजूला असलेला जो एरिया आहे, त्या एरियामध्ये संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य राबलेले आहे. साफसफाईचे ठेकेदार याकडे
कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही आहे. मजूर वर्ग दिसत नाही आहे, कामगार वर्ग दिसत नाही आहे आणि मजुरानं केलेलं काम हे फक्त फोटोच्या स्वरूपात आयुक्तांच्या दालनात ऑफिसमध्ये दाखवतात आणि बिल काढून घेण्याचं काम इथे चालू आहे. म्हणून या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात नालीचं जे भरलेले डुबके आहे त्यामुळे रोगराईचा प्रचार होत आहे आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात याच नाल्यांमुळेच आणि केरकचऱ्यांमुळे व घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे रोगांचं मोठं प्रमाण वाढत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या ठेकेदारांना तात्काळ यांच्यावर कारवाई करून साफसफाई नाले ह्या साफ करायला लावण्यास आयुक्त साहेबांनी यांच्यावर प्रतिबंध लावावा असं मी प्रवीण सरोदे या नात्याने राहुलनगर भिक्षुटेकडी परिसरातील सामान्य नागरिक आणि पिरिपा पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या युवा शहर अध्यक्ष या नात्याने मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ या साफसफाई ठेकेदारांवर कारवाई करावी आणि साफसफाई करण्यात यावी. तुम्ही कुठं आहे साहेब लोक बराबर त्यांना हां किती दिवसांनी साफसफाई झाली? अरे एक महिना नाही येत ना. राहुलनगर प्रभागातल्या स्वच्छतेची गंभीर अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायम आहे. स्थानिक नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य ही गंभीर चिंता आहे. बलगाव येथील बंद जिनिंग फॅक्टरीत चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध घेत 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जाणून घेऊया तपशील. फ्रेझरपुरा पोलिसांनी सागर गोडसेलवार यांच्या चोरी झालेल्या दुचाकीच्या तपासावर गुप्त माहितीच्या आधारे एका 30 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव श्याम तेजलाल जांभेकर, जो धारणी तालुक्यातील कारदा गावचा रहिवासी आहे. आरोपीने पोलिसांना कबूल केलं की त्याने राजापेठ आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक दुचाकी चोरल्या. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत 2,15,000 रुपये आहे. हे सर्व काम पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक निलेश खरे यांच्या नेतृत्वात पोलीस टीमने पार पाडले. या कारवाईमुळे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस तपास अजूनही सुरू आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसंबंधी महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत. 1590 वकील बांधव 11 विविध पदांसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेला 31 मार्च पासून अधिकृत प्रारंभ झाला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. 13 मार्चला मतदार यादी जाहीर करण्यात आली तर 20 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21 मार्च पासून उमेदवार नामांकन अर्ज स्वीकारले जात आहे आणि त्याच दिवशी उमेदवार अर्जांची छाननी करण्यात आली आहे. यापुढे 25 मार्चला उमेदवार अर्ज मागे घेण्याचा दिवस असणार आहे. 29 मार्चला मतदान प्रक्रिया होणार असून मतमोजणी देखील त्याच दिवशी होईल. इस बार एसोसिएशन का 2025-2026 के लिए चुनाव होने जा रहा है. चुनाव की प्रक्रिया आज से शुरू हुई है और 29 तारीख को एक्चुअल में वोटिंग होगा. कुल मिलाकर 1590 मतदान है. 1590 मतदारों का यहाँ वोटर लिस्ट है और एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सेक्रेटरी, एक लाइब्रेरी सेक्रेटरी और 7 एग्जीक्यूटिव, ऐसा 11 लोगों की ये बॉडी बनती है यहाँ पर बार रूम में. आज जो फॉर्म आए हैं उसमें अध्यक्ष के उम्मीदवार 2 है, एक एडवोकेट सुनील देशमुख और एक एडवोकेट हरीश निंबाळकर. लेकिन देशमुख साहब ने 4 फॉर्म भरे हैं, हरीश जी निंबाळकर ने 2 फॉर्म भरे हैं प्रेसिडेंट के लिए. उसके बाद में सेक्रेटरी के लिए 3 लोग हैं, तीनों के फॉर्म आए हैं. वाइस प्रेसिडेंट के लिए 3 फॉर्म आए हैं. उसमें एडवोकेट धनंजय तोटे, अमोल आशीष लांडे और दशरथ शस्त्र, 3 नाम है. सेक्रेटरी के लिए अमोल मुरड़, एडवोकेट नासिर शाह और एडवोकेट सीमा तोंडरे, ये 3 नाम आए हैं. उसके बाद सेक्रेटरी लाइब्रेरी, इसमें विद्या मानके काळे और सचिन पंडितकर,
ये 2 नाम हैं। हाँ, तीसरा नाम है यावले किरण। 3 नाम लाइब्रेरी सेक्रेटरी के लिए है और 13 नाम आए हैं एग्जीक्यूटिव मेंबर के लिए। इस प्रकार फॉर्म आए हुए हैं। अभी स्क्रूटनी की प्रक्रिया चालू है। 5:15 साढ़े 5 के करीब सब फॉर्म की स्क्रूटनी होने के बाद उसकी यादी बोर्ड पे प्लेस की जाएंगी और इसके बाद में जो है वो यदि किसी का कोई हमारे निर्णय पर अपील करना है तो उसके लिए 24 तारीख रखी गई है। उसके एक अपीलेट अथॉरिटी नियुक्त की है बारूम ने और 25 तारीख को फॉर्म का विड्रॉल है दोपहर में 1:30 बजे और 11 से 1 बजे तक और 2 बजे फाइनल वोटर लिस्ट लगेंगी। इसके बाद में 29/3/2025 को सुबह 10 बजे से दोपहर 4 बजे तक एक्चुअल मतदान की प्रक्रिया रहेगी और उसके बाद में फिर शाम को काउंटिंग की प्रोसीजर शुरू होंगी। अंदाज ऐसा है कि काउंटिंग रात के करीबन 12 बजे तक पूरा हो सकता है क्योंकि 1600 वोटर है और प्रत्येक वोटर को 11 वोट देना है, 7 एग्जीक्यूटिव के और 4 वाइस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, लाइब्रेरी सेक्रेटरी। वो हिसाब से काउंटिंग के लिए काफ़ी समय लगने वाला है, फिर भी कोशिश करेंगे यथासंभव जितना जल्दी हो उतना। इस प्रकार ये सारा प्रोग्राम है। अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे। 29 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि रात्री उशिरा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अनेक वर्षांपासून प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होणार आहे। 30 मार्चला अलायन्स एअर विमानाची ट्रायल फ्लाइट होणार असून 20 एप्रिल पासून नियमित सेवा सुरू होणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण बघूया। अमरावतीकरांचे स्वप्न अखेर साकार होणार आहे। अमरावती विमानतळ आता प्रत्यक्षात सुरू होणार असून या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड म्हणजेच MADCच्या MD स्वाती पांडे यांची भेट घेतली आणि विमानतळाच्या उद्घाटन आणि नियमित सेवा सुरू करण्यावर चर्चा केली। 30 मार्च 2025 रोजी 72 सीटर अलायन्स एअर विमानाची ट्रायल फ्लाइट होणार आहे। ही चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरच विमानतळ सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन होणार आहे। या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। 20 एप्रिल 2025 पासून अलायन्स एअरची नियमित सेवा सुरू होणार आहे। सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी फ्लाइट चालणार आहेत। यामुळे अमरावतीकरांना मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरांशी थेट कनेक्शन मिळणार आहे। प्रवासांचा वेळ वाचणार असून व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल। MADCने विमानतळाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत। रनवे, ATC टॉवर, सुरक्षा व्यवस्थापन यासह सर्व सुविधा आता कार्यान्वित आहेत। विमानतळाच्या उद्घाटनानंतर अमरावतीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल। विमान सेवेच्या मदतीने पर्यटन आणि व्यापार वाढण्याची शक्यता आहे। अमरावती विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे। या ऐतिहासिक क्षणासाठी अमरावतीकर सज्ज आहेत। आपण बघितली अमरावती विमानतळाविषयीची महत्त्वाची माहिती। 30 मार्चला होणारी ट्रायल फ्लाइट आणि 20 एप्रिल पासून सुरू होणारी नियमित सेवा हे अमरावतीच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल आहे। युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। 25,000 रुपयांची मानधन वाढ आणि शासकीय सेवेत आरक्षणासारख्या मुद्द्यांवर त्यांचा ठाम विरोध आहे। 21 मार्च रोजी युवा हित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय टाळ वाजवून आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने युवा युवती उपस्थित होत्या। संघटनेने त्यांच्या मागण्यांवर ठाम भूमिका घेत शासकीय सेवेत समावेश करण्यासाठी विविध उपायांची मागणी केली। तसेच 25,000 रुपये मानधन वाढवण्याचे आणि शासकीय निमशासकीय सेवेत 10% आरक्षण राखण्याचे वचन दिले नाही, तर तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे। शिवाजी महाराज
प्रशिक्षण नको, टप्प्याटप्प्यानं समायोजन, टप्प्याटप्प्यानं समायोजन, प्रशिक्षण नको. या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला आणि संघटनेने आपले ठाम इशारे दिले आहे की जर मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर त्यांचे आंदोलन आणखी तीव्र होईल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोला रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे एक निर्दोष प्रवासी बळी पडलाय. 16 मार्च रोजी रात्री 9 वाजता घडलेल्या या घटनेमध्ये महिला चोरट्याचा शिकार बनली आणि पती हेमंत गावंडे यांनी चोरट्याचा पाठलाग केला, परंतु त्यांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. यामुळे गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक कुटुंबियांची न्यायाची मागणी आता तीव्र होत आहे. अकोला रेल्वे स्थानकावर सुरक्षेची व्यवस्था असमाधानकारक आहे. घटनेच्या वेळी स्थानकावर RPF किंवा GRPचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मृतकाच्या पत्नीने रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करत नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. निवेदन असा एक प्रकार द्यायचा होतो. अकोट येथून माझे भाऊ स्वतः ज्या रेल्वेमध्ये बसले, तो येतो दक्षिण मध्य रेल्वेचा भाग, आणि अकोटवरून अकोल्याला ट्रेनमधून आले. ते 6 नंबर प्लॅटफॉर्म उतरले असताना त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्याने तोडलं आणि ते त्याच्या मागं धावले. तर ते ज्यापासून स्टार्ट धावले तर त्या पहिले तर हा प्रश्न माझा की सर्वात महत्त्वाचं रेल्वेची याच्यामध्ये चुकी आहे. त्या रेल्वेच्या चुकीमुळे, कारण की त्या 6 नंबर प्लॅटफॉर्मपासून तर 1 नंबरपर्यंत कुठलीच पोलीस यंत्रणा नव्हती, RPFचे जवान नव्हते, आणि त्या गाडीमधून प्रत्येक गाडीला एक RPF जवान दिलेला असतो, पोलीस, आणि त्याच्यामध्ये TC असतो. प्लॅटफॉर्मवर चोर करत भाऊ धावत होते. त्याच्या मागं धावत असताना कुठलाही पोलीस मदतीला आला नाही, आणि प्रत्येक प्लॅटफॉर्महून जात असताना तिथं तिकीट घरच्या लागून गेल्यानंतर आतमध्ये गल्लीमध्ये त्या चोरट्याने माझ्या भावावर दगडाने गोट्याने मार केला डोक्यावर, आणि ते गंभीर तिथंच पडून राहिले. तर पोलिसांनी उपचारासाठी नेले, आणि त्याच्यामध्ये या रेल्वे पोलीसकडून कुठले प्रशासनाचं सहकार्य मिळालं नाही. आणि हे निष्पाप यांची जे माझ्या भावाचा जीव गेला हे रेल्वेच्या चुकीमुळे गेलेला आहे. आणि त्यानंतर ते उपचारादरम्यान आयकॉन हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे रेल्वे प्रशासन आहे. यांनी याची नुकसान भरपाई द्यावी आणि आर्थिक मोबदला जो असेल तो तात्काळ या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावा. आणि जेवढे काही CCTV फुटेज असेल आणि उच्चस्तरीय याची चौकशी झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण की आज त्यांचा प्रत्येक पूर्ण आपल्या अकोला शहरासाठी हे खूप मोठी घटना आहे. आणि याच्यापूर्वी 1 वर्ष आधी पण याच्यावर पत्रव्यवहार झालेले आहेत. तिथले मंडळ असतील त्यांनी पण पत्र केलेलं होतं की बा इथं चोट्टेचे प्रकार फिरत असतात प्लॅटफॉर्मवर, असे खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. पण त्याच्यावर रेल्वे प्रशासनानं कुठलाच लक्ष दिलं नाही. आणि दुर्दैवानं हे आपल्या अकोला जिल्ह्यासाठी एक घातक हे घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं पूर्ण परिवार उघड्यावर आलेला आहे. त्यांना एक छोटंसं 3 वर्षाचं बाळ आहे. त्यांची काळजी आता रेल्वे प्रशासनानं घेतली पाहिजे. त्याच्यासाठी जो काही आर्थिक मोबदला असेल त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी असेल त्याच्यासाठी केल्या पाहिजे. कारण की एक माझा भाऊ हा जीवानं गेलेला आहे, हे रेल्वेच्या प्रशासनात चुकीमुळे गेलेला आहे. आणि याची उच्चस्तरीय चौकशी लावून तात्काळ लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमधून या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या पलीकडे त्याला सोडलं नाही पाहिजे. आज आम्ही संबंधित जे पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत यांचे या रेल्वे लोहमार्गाचे त्यांना पण निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या निवेदनाद्वारे ज्या घटना घडलेल्या आहेत, पहिली गोष्ट तर तुमचे CCTV फुटेज देण्यात यावे प्रत्येक 8 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंतचे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
आज रोजी महिलांवर हल्ले होऊन राहिले, महिलेचे मंगळसूत्र तोडून धावत असताना आणि त्याच्यामध्ये चोरटे डायरेक्टली जीव घेणा हल्ला केला आणि मर्डर केलेला आहे त्यांनी. त्याच्यावर फाशी शिक्षा झाली पाहिजे. त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी लावून तात्काळ त्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. मी हेमंत गावंडे यांचा भाऊ विकास गावंडे. चला. अकोला रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेचे द्योतक आहे आणि त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गावंडे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने योग्य कारवाई होईल का, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अकोटफेल येथे भारतनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शॉर्ट सर्किटमुळे 3 घरांना आग लागली असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सिलेंडर स्फोटामुळे आग अधिक उग्र झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. अकोटफाईल येथील भारतनगर परिसरातील वसीम शहा, शेख हसन आणि शादाब खान यांच्या घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आग इतकी भयंकर होती की 2 सिलेंडर स्फोट होऊन आग अधिक उग्र झाली आहे. या आगीत लाखोंचे सामान, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे. पीडित कुटुंबांच्या मते ही आग एक भयंकर आपत्ती होती, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नहीं. मैं काम पे गया हुआ था, मेरे अभी फोन आया मेरे भाई का, बोला आग लगी घर पे। मैं 7 दिन से जिसके अंदर से अलमारी के अंदर मेरी अम्मी के हार थे, इनमें के 2 लाख रुपए कैश था उसके अंदर अलमारी के अंदर रखा हुआ। ये आग कैसे लगी? क्या मालूम है, काम पे से आया। ये सिलेंडर फटने से लगी आग। ये सिलेंडर ब्लास्ट हुआ हाँ, है। सिलेंडर ब्लास्ट हुआ। सिलेंडर थे 2 सिलेंडर ब्लास्ट हुए, एक पहले हुआ है और जिसमें से घर के सारे सामान जल गए, लाइन के बोर्ड, इलेक्ट्रिक मीटर MSCB के जो सामान थे और घर के जो सामान थे सारे जल चुके हैं। और घर में जो कैश रखा हुआ था वो भी जला है, मोबाइल वगैरह जो अंदर थे वो भी जले हैं और जो सामान था सारा का सारा जल चुका है। घर के अंदर का कपड़े लत्ते सब चीजें पूरा राखी होगा ना सबका सब। वो उसमें पैसा देला भी था, इनके थे स्लैब के पैसे, मेरे घर में 70-80 हजार रुपए होगा, इनके भी तो निकले। आपकी मांग क्या है? वो इसके लिए हमारे को ये होना, इसकी भरपाई करके गवर्नमेंट से ये रिक्वेस्ट है हमारी। तो वही जितने बर्तन भांडे थे, जितने भी थे, सारा सामान राख हो गया और घर में जो पैसा था वो भी गया। कितना नुकसान हुआ आपके हिसाब से अंदाजा? एक अंदाजन 3 घर के, एक अंदाजन मेरे घर का बता सकता मैं, इनका तो नहीं मालूम मेरे को। मैं सामाजिक कार्यकर्ता अब्दुल सलाम खान, अब्दुल करीम खान। आज हम भारत नगर में खड़े हुए हैं। यहाँ पे 3 घरों का नुकसान हुआ, जल के खाक हो गए एकदम। आप देख रहे हैं यहाँ पर खाला के पास में भी पैसे जल के राख हो गए। कुछ जेवरात थे इनके बच्ची के, ये रोज के लाने वाले, कमाने वाले, खाने वाले लोग हैं। मेरे को जैसी मालूम पड़ा, हमारे अन्नू भाई का फ़ोन आया तो मैं फ़ोन करते से गुड्डू भाई को फ़ोन किया और उन्होंने थाने में फ़ोन किए। तो मैं सबसे पहले तो थानेदार साहब का शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने इमरजेंसी गाड़ी को भेजे, बहुत बहुत शुक्रिया। और प्रशासन से मांग है खास करके यहाँ पे चौकसी करे, आके देखे और इनकी डिमांड पूरी करे और इनकी भरपाई करे। और बप्पू से भी रिक्वेस्ट है, मैं कोशिश करूंगा बप्पू को यहाँ पर बुलाने की। अभी बम्बई है फिलहाल, लेकिन कोशिश करूंगा कि बप्पू यहाँ पे आए और यहाँ का मुआयना करे और ये गरीबों से जो भी सहायता हो सके इनकी गरीबों की सहायता करे, इनकी मदद करे। मैं काम पे गया हुआ था, मेरे को फोन आया, यहाँ पे बच्चों ने फोन लगाया तो बोले घर में आग लग गई। मैंने पूछा भाई किस लिए आग लगी, कैसी क्या लगी? तो बोले बच्चों ने बोले कि कुछ जल रहा था, ब्लास्ट हो गया सिलेंडर। वो कारण से एक घर से 3 घर पूरे राख हो गए और जिसमें इनके यहाँ का 2-1 लाख रुपए का नुकसान इनका हुआ, इनका कैश गया था पूरा और घर का नुकसान अलग। और मेरे घर में 80-1 रुपए कैश था और बाकी जितना भी सामान था वो पूरा राख हो गया। इसकी हमारी ये गुजारिश है गवर्नमेंट से कि भाई हमारे या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांची आर्थिक स्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. सकाळी जळगाव जिल्ह्यातील भादली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून करण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. अधिक तपासासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील भादली गावात 36 वर्षीय युवराज सोपान या माजी उपसरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी रात्री झालेल्या वादाच्या तावात अज्ञात 3 व्यक्तींनी चाकू आणि चॉपरने त्याच्या छातीवर वार केले. ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजता घडली. शेतकऱ्यांच्या समोर झालेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार युवराज कोळी याचा गुरुवारी रात्री काही लोकांशी वाद झाला होता. या वादातून अज्ञात 3 जणांनी त्याच्यावर चाकू आणि चॉपरने हल्ला केला. युवराज यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काही शेतकऱ्यांसमोर घडली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे. त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांच्या पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा. त्यांनी तिन्ही बापलेक येऊन यांना धमकायचे ते. युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी, आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले, भरत हॉटेलवाले तिघी बापले काही त्यांना मारलं कानसवाडे शहरात. कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फार आले, याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा. तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? मा सामने गेले, गाव मारले बा. काय होते गाव? गाव चापर होता, काही एक चाकू होता. तुमच्या समोर घडलंय सगळं? हा. युवराज यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. युवराज कोळी यांच्या मृत्यूमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. युवराज हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आणि पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे. आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे. आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचे काम चालू आहे. या धक्कादायक घटनेमुळे भादली गावात तणावाची स्थिती आहे. पुढील तपासासाठी पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जाईल आहे. सकाळी जळगाव जिल्ह्यातील भादली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. अधिक तपासासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद सुरू आहे. कानसवाडा शिवारात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संशयित देवेंद्र उर्फ देवा पाटील याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. युवराज कोळी यांना शस्त्राने सपासप वार करत त्यांची हत्या करण्यात आली. संतप्त जमावाने घटनास्थळी संशयित आरोपीची दुचाकी आणि हॉटेल पेटवून दिले. 2021 साली सुरू झालेल्या वादाचा शेवटी खुनातच शेवट झाला. कानसवाडी या ठिकाणी माजी उपसरपंचाचा खून झालेला आहे. नेमकं काय अपडेट आहे, काय कारवाई सुरू? आज सकाळी साधारणतः सकाळी 8 वाजता कानसवाडी आणि खडगाव या रस्त्याजवळ एका शेतामध्ये युवराज सोपान कोली वय 35 वर्ष यांचा खून झाले होते. खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील. 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होते. त्याच्यापैकी भरत पाटलांचा अटक झालेला आहे. त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना 31 डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचा एक FL3चं परमिट आहे आणि त्यांना एक डाबा आहे. त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता. नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहेत. त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणखीन एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमचा तपास चालू आहे. सर, जे आरोपी आहेत यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे? ही जे 3 आरोपी आहेत, 3 आरोपींचं आमच्याकडे काही क्रिमिनल हिस्ट्री सापडलेलं नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचे काम चालू आहे. या धक्कादायक घटनेमुळे भादली गावात तणावाची स्थिती आहे. पुढील तपासासाठी पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जाईल आहे.
नागपूर शहरातील गिट्टी खदानमध्ये एक अल्पवयीन मुलीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केले आहेत. गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीने तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. नमस्कार, पीएसआई पुंडगे गिट्टी खदान पुलिस स्टेशन से बात कर रही हूँ। दिनांक 17 मार्च को हमारे यहाँ एक अल्पवयीन पीड़ित लड़की उसके माँ को लेकर आई थी कि उसके साथ एक आरोपी ने 6 साल से उसके साथ फ्रेंडशिप की। फ्रेंडशिप के बाद शादी करूंगा ऐसा उसको प्रॉमिस किया और उसी बहाने से उसको बालोद्यान के जंगल में लेके या उसके दोस्त के घर लेके शारीरिक संबंध प्रस्तापित करके फिर जब उसने लड़की ने शादी के बारे में उससे पूछा तो उसने उससे संबंध तोड़ दिया। तो फिर लड़की को समझ में आया कि उसके साथ धोखा हुआ है, उसका गैरफायदा लिया गया है, तो वो पुलिस थाने में आके उसने कंप्लेन किया। तो इस रिगार्डिंग हमने आरोपी का जो शोध है वो शुरू कर दिया है। उसके जगदीश नगर के घर में हमने थोड़ा आजू बाजू इंक्वायरी की, तो अभी वो फिलहाल फरार है, लेकिन उसका पता हम ढूंढ रहे हैं। तो मेरी एक लड़कियों से और लेडीज से ऐसी मेरा कहना है कि आप इस प्रकार के जो घटना है इसमें आप फंसिए मत। आपको जब ऐसा लगता है कि आपके साथ कुछ अनुचित प्रकार हो रहा है या आपके साथ आपका कोई गैरफायदा ले रहा है, तो आप डायरेक्ट पुलिस को संपर्क कर सकते हैं, या हमारे पुलिस स्टेशन में जो पुलिस दीदी उपक्रम हमारे नागपुर सिटी में चल रहा है उसका आप फायदा लेके पुलिस दीदी को ये घटनाएं बता सकती है, जिसके कारण आपके साथ होने वाले ये गैरकानूनी काम है या जो आपका गैरफायदा ले रहे हैं उनको आप सजा दिलवा सकती है। और ऐसे घटना से आप सावध रह के आपकी खुद की सुरक्षा कर सकती है। तो मेरा यही सबसे दरख्वास्त है कि आप डरिए मत, पुलिस के सामने आइए। पुलिस आपकी दोस्त है और कायदा लेडीज के फेवर में ही है, तो आप खुद सेफ रहिए और दूसरों को भी सेफ रखिए। नागपूर पोलिसांनी मुलींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचा कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलीनंतर अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य प्यारे खान यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी दंगलीबाबत सखोल चर्चा केली आणि पोलिसांवर विश्वास व्यक्त केला. बघूया या भेटीच्या दरम्यान काय महत्वाचे मुद्दे उचलले गेलेत. जो लोगों के साथ अन्याय हुआ है उनके साथ उनको कैसा मुआवजा दिया जाए और नागपुर से जल्द कर्फ्यू कैसा खत्म किया जाए। दूसरी बात मैं आपको बताना चाहता हूँ कि नागपुर कभी भी ऐसा हिंदू मुस्लिम वाला शहर नहीं रहा। नागपुर से हमेशा से आप अगर देखा जाए तो एक मैसेज पास ऑन हुआ है। यहाँ पे जब भी अगर रामनवमी रहती है तो मुस्लिम समाज के जो बंधु है वो हिंदू समाज भाइयों पर फूल की वर्षा करते हैं। यहाँ जब जश्न ईद मिलादुन नबी होता है तो वहाँ पर हिंदू भाई अपने अलग अलग टेंट लगवा कर उनको पुष्प की वर्षा करते हैं। तो ये यहाँ ये सब चलता नहीं। और यहाँ पे मैं आपको बता दूँ, एक दरगाह ऐसी हज़रत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह ट्रस्ट की बाबा जान की एक दरगाह है, जहाँ से जो हिंदू मुसलमान का एक ऐसा मैसेज जाता है कि बाबा जान ने एक धागे में कई मोतियों को जैसा पिरो के रखते हैं ना, तो वो काम हुआ है यहाँ से। तो नागपुर में ऐसा कुछ होने वाला नहीं। अभी मेरी सीपी साहब से भी काफ़ी रिक्वेस्ट हुई और जो इसमें सीपी साहब से मेरा बात हुआ है कि जो इसमें इनोसेंट लोग हैं उनको छोड़ा जाए और जो दंगाई है उनके साथ सरकार सख्त से सख्त कदम उठाए, कड़े से कड़ा उस पर हम कार्रवाई करेंगे डेफिनेटली। और जो लोग इनोसेंट है उनका मुआवजा कैसा देना, कलेक्टर साहब भी थे, उनसे मेरी बातचीत हुई है, सीपी साहब से बातचीत हुई है, डेफिनेटली करेंगे। सर ये बताइए, आने वाले दिनों में गुड़ी पाड़वा है और हनुमान जयंती है, रामनवमी है, ईद भी है, तो इस आने वाले दिन काफ़ी इम्पोर्टेंट समय है, कठिन भी समय है। तो इसके लिए सारे समाज के हिंदू मुस्लिम सिख ईसाई माइनॉरिटी कमीशन सारे एक साथ मिलके क्या रणनीति? देखिए, नागपुर में इससे पहले अगर आप देखो तो ईद मिलादुन नबी और गणेश जी साथ आए, होली जुम्मा साथ आए। तो ये नागपुर में ये जो लोग हैं, मैं आप लोग से भी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि इसको ज़्यादा बढ़ाइए मत। यहाँ नागपुर में कुछ नहीं होता, चाहे होली दिवाली आए, चाहे गुड़ी पाड़वा आए या कोई भी त्यौहार है, यहाँ पे ऐसा कोई होता नहीं। जो एक्चुअल में जो लोग दंगा करते हैं, पुलिस ने उनको चिन्हित किया है, जो ऐसा बार बार करते थे। पुलिस डेफिनेटली उन पर कड़क कार्रवाई करेंगी। और ऐसा कोई भी व्यक्ति जो है जो ये सोच रहा है मन में कि मैं बच जाऊँगा, जो पीछे से जो पर्दे के पीछे से जो लोग खेल खेलते थे, वो बिल्कुल बचने वाले नहीं और वो पुलिस की नज़र में आ गए। आप मुस्लिम एरिया में गए हैं, क्या भावनाएं हैं उनकी? उनको लगता है कि अभी तनाव कम हुआ है? क्योंकि जो इनोसेंट्स है वो तो बोल रहे हैं कि हम ये दोनों समुदाय में एक मतभेद निर्माण हो रहा है। नहीं, देखिए, मतभेद जो निर्माण होता है ऐसा दोनों समाज में नहीं। जो लोग सोशल मीडिया पे गलत चीज़ें को परोसते हैं और उसमें उस सोशल मीडिया के थ्रू जो बच्चे हैं
जो जज्बात में आकर जो गलत काम करते हैं, तो ऐसे लोगों पे सरकार की भी नज़र है और इनकी भी नज़र। तो ऐसा यहाँ कुछ होने वाला नहीं, चाहे होली आए, चाहे दिवाली आए, चाहे गणेश चतुर्थी आए, चाहे गुड़ी पड़वा आए, चाहे ईद आए, तो यहाँ पर कुछ ऐसा होने वाला नहीं। ये एक ऐसी भूमि है नागपुर की, जिन लोगों ने इसको कलंकित करने की कोशिश की है उनको डेफिनेटली जेल भेजा जाएगा। और जो लोग पुलिस को अपना दुश्मन समझते, मेरी आपसे मोहतबाना गुजारिश है, रिक्वेस्ट है कि आप धैर्य रखें। पुलिस ने वो काम किया, अगर आप 92 का दंगा देखें यहाँ पे, इससे पहले जो हुआ था पुलिस ने क्या काम किया था आपको पता होगा। उसके पहले गोवारी के समय देखिए, ये पुलिस की ही वजह से ये जो दंगा रुका है, जो इतना बड़ा नुकसान नहीं हुआ, नहीं तो नुकसान इससे पहले काफ़ी बड़े हुए। आप ये देखिए, जो लोग बोल रहे हैं पुलिस को गाली दे रहे, तो उनको बचना चाहिए पुलिस पे उंगली उठाने और प्रशासन पे उंगली उठाने। ये जो सरकार है, सबका साथ, सबका विकास और सबके विश्वास पे काम करने वाली है। आज से अगर पहले देखें तो कोई माइनॉरिटी कमीशन एक्टिव नहीं था, 5 साल से कोई कमीशन नहीं था। सरकार ने न्याय देने के लिए कमीशन को बनाया है। ये कोई एक स्पेशल जात के लिए नहीं बनाया गया, ये माइनॉरिटी के लिए बनाया गया है। सरकार की मंशा क्या, मैं आपको बता देना चाहता हूँ। तो आप देखिए कि कैसा सरकार को विकास करना है, सरकार को दंगे में नहीं पड़ना है। जिन लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है, उनकी फैमिली वाली बोल रहे हैं कि पुलिस ने घर से उठा के लेके गए हैं, जो जाकि वो दंगे में सहभागी नहीं थे। देखिए, सीपी साहब इसकी जांच कर रहे हैं। सीपी साहब ने मेरे को वचन दिया है कि इसमें कोई भी जो व्यक्ति है, जो भी इनोसेंट होगा, उसको जेल नहीं भेजा जाएगा। और जो व्यक्ति इसका गुनाहगार है, उसके साथ पुलिस बहुत ज़्यादा सख्ताई से कार्रवाई करने वाली है, बहुत ज़्यादा सख्ताई से, कि वो सोचेगा कि दोबारा दंगा कैसा करना करेगा। आयोग का समर्थन रहेगा पुलिस के? डेफिनेटली आयोग का समर्थन पूरे प्रशासन को, पूरे पुलिस को। देखिए, आयोग जो खड़ा है वो सही के सच के साथ है, गलत के साथ नहीं। वो चाहे वो किसी भी समाज का व्यक्ति हो, किसी भी धर्म का हो, किसी भी जाति का हो, अगर गलत किया है तो उसको जेल जाना पड़ेगा। उस पर FIR दाखिल होंगी, उस पर गुन्हा दाखिल होगा और पुलिस उसको उठाएंगी। दंगली प्रकरणी जे कोणीही दोषी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही प्यारे खान यांनी दिली आहे। सरकारला विकास हवा आहे आणि दंगे निर्माण करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। माणकापूर पोलीस ठाण्यात एका महिन्यात 11 मिसिंग तक्रारी दाखल झाल्याच्या धक्कादायक घटनांची माहिती समोर आली आहे। यामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा गहाळ होण्याच्या प्रकरणांची तपासणी केली जात आहे। चालू महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये एकूण 11 मिसिंग होत्या, त्याच्यामध्ये 6 महिला होत्या, 5 पुरुष होते। त्या 6 महिलांपैकी 5 महिला आम्ही परत मिळवलेल्या आहेत, परत मिळवण्यात यश आलेलं आहे। एक महिला ही पुणे येथे आपल्या नातेवाईकाकडे आहे अशी माहिती मिळाली, त्यांनाही परत आपण आणणार आहोत। 5 पुरुष आहेत, त्यातले 3 पुरुष मिळण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे, 2 पुरुष मिळणे बाकी आहे। एका पुरुषाची माहिती तो MP मध्ये असल्याचं त्याच्या नातेवाईकाकडून समजलेलं आहे। तसेच एक पुरुष जो आहे तो मंदबुद्धी असल्याने तो निघून गेलेला आहे, त्याचा शोध चालू आहे। असे एकूण 11 पैकी आपल्याला 8 पुरुष व महिला आपल्याला परत मिळवण्यात यश आलेले आहे व आणखी 2 मिळतील काही दिवसामध्ये। तर अशा प्रकारे जे आमचं मिसिंगचं पथक आहे त्यांची ही कामगिरी आहे। मानकापूर पोलिसांनी या प्रकरणावर जोरदार शोध मोहीम सुरू केली आहे आणि अनेक मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला आहे। पोलीस निरीक्षकांच्या मते लवकरच सर्व गहाळ झालेल्या व्यक्तींचा शोध लागेल। नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। इनलेव अपार्टमेंटमध्ये एक 38 वर्षीय इसमाचा कुजलेला मृतदेह सापडला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण, या मृत्यूचं तपास करत असलेल्या पोलिसांच्या मते आत्महत्या होण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया सविस्तर माहिती। नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इनलेव अपार्टमेंट मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। इथे 38 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दुर्गंधीची माहिती दिली। पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह पाहिला आणि त्यानंतर पंचनामा करून तपास सुरू केला। मृतकाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की तिचा पती दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता, त्यामुळे मी माहेरी गेली होती। पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आणि आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। ठाण्याला खबर मिळाली की आशीर्वाद गार्डनच्या पाठीमागे
इन्क्लेव्ह अपार्टमेंट, गणराज इन्क्लेव्ह अपार्टमेंट याच्यामध्ये दुर्गंधी येत आहे. घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस स्टाफ गेला, त्यांनी माहिती घेतली. आम्ही समक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरवाजा बंद होता, तो पोलिसांनी उघडला दरवाजा शेजाऱ्यांच्या मदतीने. त्यांची पत्नी तिथं हजर आली होती. तर पाहिला असता एक 38 ते 40 वर्षाचा पुरुष हा आपल्या सोफ्यावर पडलेला होता मृत अवस्थेमध्ये. त्याची बॉडी डिकम्पोज होत चालली होती. तर सदरबाबत अधिक चौकशी केली असता त्याच्या पत्नीने सांगितले की ती 1 वर्ष हा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने ती 1 महिन्यापासून आपल्या माहेरी राहत होती. 13 तारखेला होळीच्या दिवशी ती आलेली होती, परंतु दोघांमध्ये काही भाषण झालं नाही, संभाषण, त्यामुळे ती निघून गेली. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट झालेलं नव्हतं. परंतु आता हे शेजापाजाऱ्यांना उग्रवास आल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं आणि चौकशी केली असता चौकशीमध्ये असं दिसून आले की वैफल्यग्रस्तपणामुळे सदर इस्माने आत्महत्या केलेली आहे, वैफल्यग्रस्त झाल्यामुळे, आणि त्याचे अधिक चौकशी पुढे चालू आहे. या घटनेबाबत पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अधिक माहिती मिळण्यासाठी अपेक्षा आहे. आत्महत्या किंवा अन्य कारण याबाबत संपूर्ण तपास सुरू आहे. मानकापूर पोलिसांनी घरफोडी करणारे 2 आरोपी पकडले असून त्यांनी 7 घरफोडीची कबुली दिली आहे. जाणून घेऊया माहिती. मानकापूर शहरातील पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी 7 घरफोडीची कबुली दिली आहे. पोलिसांनी घरफोडीमध्ये वापरलेले वाहन आणि 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींच्या नावांमध्ये 22 वर्षीय दीपू राजेश शर्मा आणि साहिल उमेश शिंदे यांचा समावेश आहे. चोरट्यांनी पोलिसांना सांगितले की ते व्यसनाच्या आहारी जाऊन चोरी करत होते. मानकापुर पुलिस थाने में रात के समय घरफोड़ी करने वाले जो आरोपी है उनको हमारे माननीय सीपी सर रविंद्र सिंगल सर, तसेच जॉइंट सीपी साहब तांबोली सर, तसेच वैसे हमारे एडिशनल सीपी शेवाळे साहब, इनके निर्देश के अनुसार और हमारे डीसीपी राहुल मदने सर और हमारे एसीपी मेश्राम मैडम इनके मार्गदर्शन पे हमारे डीबी स्टाफ ने 7 घरफोड़ी ओपन की है और उसमें 2 आरोपी अरेस्ट किए हुए. उनके साथ चोरी करने के लिए जो वाहन वापरते थे 2 व्हीलर्स, वो 2 2 व्हीलर्स भी जब्त की है. आरोपी के नाम है दीपू राजेंद्र शर्मा, उम्र 22 साल, रहना नारी है. दूसरा आरोपी है साहिल उमेश शिंदे, उम्र 22 साल, रहना कोराड़ी है उसका. ये 2 आरोपी अटक किए हुए और टोटल जो मुद्देमाल है 2 लाख का रिकवर किया हुआ है. ये आरोपी नशा करने के आदी है, उनको नशे की लत पड़ी है. उस वजह से जो इंट्रोगेशन किया उनके साथ, तो वो बोले कि हमको नशा करने की आदत थी, इसलिए हमारे पास पैसे नहीं थे, इसलिए हम गलत काम कर रहे थे. तो उनको अरेस्ट करके आगे की कानूनी कार्रवाई चालू है. थँक्यू. घरफोडी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठे यश मिळवलं आहे. या आरोपींनी आपल्या व्यसनांची पूर्तता करण्यासाठी चोरी केली होती. मानकापूर पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणावर तपास सुरू ठेवला आहे. नागपूर शहरात सोमवारी दंगल घडली आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत 65 जणांना ताब्यात घेण्यात आले असून गणेशपेठ पोलिसांनी कडक बंदोबस्तात त्यांना न्यायालयात हजर केलं आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी सोमवारी झालेल्या दंगल प्रकरणी मोठी कारवाई केली. दंगलीत सहभागी असणाऱ्यांच्या धरपकड मोहिमेत 9 विधी संघर्षित बालकांचा समावेश असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. संचारबंदी अजूनही कायम आहे आणि अनेक पोलीस स्टेशन हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 65 जणांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी 9 विधी संघर्षित बालकांचा आरोपींमध्ये सहभाग आहे. आतापर्यंत 13 FIR झाले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत्या लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे. तसेच आता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे. पुढे आज किती झालेले आहे
ते आकडा आता थोड्या वेळानंतर आम्हाला मिळेल. ते आम्ही पाहतो, कारण वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये 13 FIRs आहे. ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ते आता तेच आम्ही पाहतोय. आमचे सगळे अधिकारी पण फील्ड मध्ये आहे. आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे. तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघतात परिस्थिती, आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्ड मध्ये आहे आणि पाहत आहे. आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही, मग आपण तसं निर्णय घेऊ. चालू आहे आणि जे लोक इन्वॉल्व होते तेही अपन अजूनही शोधतो है. देखिए, मैं एज अ पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ, इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं. एनआई का कोई रोल है, कोई आई है टीम आने वाली? उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा. नागपूर शहरात अनेक पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर एक महिला प्रवाशाची महत्वपूर्ण वस्तू चोरी झाल्याची घटना घडली आहे. मात्र लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला पकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल 12 तासाच्या आत हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 18 मार्चला रात्री 1 वाजता महिला वर्धा जाण्याकरिता नागपूर रेल्वे स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबल्या होत्या. झोपेत असताना अज्ञात आरोपीने त्यांचा लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इतर महत्वाच्या कागदपत्रांसह 86,000 रुपयांचा मुद्देमाल चोरलाय. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविली आहे आणि अवघ्या 12 तासात त्याला पकडून चोरीला गेलेला माल हस्तगत केलाय. या घटनेतील आरोपीला नागपूर रेल्वे पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे यश संपादन केले आहे. एक दुर्दैवी घटनेची माहिती समोर आली आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथून एक 4 वर्षाची चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली आणि डॉक्टरांनी तिला मृत्यूची घोषणा केली आहे. काय घडले आहे ते सविस्तर प्रकरण आपण जाणून घेऊया. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 वर्षांची हर्षिता, जी खेळताना गुमगाव नदी पुलाखाली एकटी गेली होती, तिच्यावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला केला आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या हर्षिताला एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं अशी पोलिसांची अपेक्षा आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 आहे. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.